राजू, तुला वाटतंय ना आपलं काम वाजत? विषय का तू बघच. वहिनी साहेब, वहिनी साहेब, आम्ही यावं का? चला, त्या काय बोलत नाहीत. तुम्ही दोघं दुकान सोडून इथे काय करताय? वहिनी साहेब, आम्ही तह करायला आलोय. तह? वहिनी साहेब, जसे पुरंदरचा तह, आग्र्याचा तह, सालबाईचा तह, तसं आज आम्ही दोघे जण तुमच्यासाठी गुळूंचा तह घेऊन आलोय. वहिनी साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात या तहाची नोंद सुवर्णाक्षरात होणार आहे. आणि तो तह काय बरं? सदर तहाद्वारे आमचे अश्लील आशील असतं ते. हा तेच आमचे अशील श्री सूर्यकांतराजे जगताप उर्फ दादा अंडर दुकान कोर्ट अँड जनरल न्यायालय ऍक्ट अन्यायाने अन्वयाने हा 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 ते अन वयाने अन वयाने वयाने अन्वयाने. नव्या नव्या ए तू वाच. तूच वाच. तुला म्हणलं होतो मी वकील बनतो, मी वकील बनतो, पण नाही ऐकलं तू. आता तूच वाच. वाच. होल्ड वहिनी कलम 420 हरिपत्ती इलायचीनुसार तुमची जाहीर माफी मागून प्रत्येक आठवड्याला एक आईस्क्रीम, एक पिक्चर आणि बायकोने एक मोठा राऊंड कबूल करत हे भांडवल मिटवण्याचे आव्हान करीत आहेत. तसेच 3 बहिणी लग्नाच्या बाकी आहेत, त्यांची लग्न लावून दिली आणि आपली 2-4 लेकरं झाली की म्हातारपणी निवांत भांडू या कायद्याअंतर्गत कलह मिटवून देण्यासाठी तह मंजूर करावा ही जाहीर विनंती. हा तह मला मान्य नाही, असं तुम्ही तुमच्या राजाला जाऊन सांगा. ओ वहिनी, असं करू नका राव. प्लीज, आम्ही रातभर जागून येऊ तयारीला. ऐका आमचं. अहो वहिनी, तहाचं राहू दे बाजूला, तुम्ही घरी तर चला. हा, आमच्यासाठी चला घरी. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी दुकानात जा. बरं वहिनी वहिनी ऐका ऐका, घरी राहू द्या. अहो दुकानात तरी चला. त्या दादाचा देवदास झाला तुमच्या आठवणीत. चला 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 ना. तुम्ही जा इथून. मला जे काही बोलायचं होतं ते माझं झालंय बोलून तुमच्या दादाशी. अहो, वहिनी एकदा एकदा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. वकील बनतोय बना बस. वकील. हॅलो दादा. काय म्हणली तुळजाप, येते ना ती? दादा राजे, तुम्ही लढाईची तयारी सुरू करा. वहिनीने तह नामंजूर केला आहे. तर कसलं तर? अरे तिला फक्त सॉरी सांगायचं होतं. कसलं तर? दादा नुसत्या स्वारीत मजा नसती रे, नसती मजा. अरे म्हणून आम्ही दोघांनी एक तह लिहिला होता. तुम्ही या दुकानावर, तुमचा तज बाहेर काढतो काय? अरे एक काम धड नीट करता येत नाही तुम्हाला? ठेवा फोन. अरे पण मलाच काहीतरी करायला लागेल. चहा नाहीचं ठेवा. आत्या, आत्या. सूर्या, हे काय घेऊन आलायस? हे ना महिन्याचं सामान द्यायचं होतं अगं. परवाच देऊन गेलास ना? अक्का, हवा असं काय करताय? हा हा ते होय. आव ते अर्धवटच सामान होतं अक्का. निम्म सामान तर सूर्या दुकानातच विसरून आला होता. हे तेच घेऊन आलाय. असं झालं होय. बरं झालं घेऊन आलास ते सगळं. बरं केलंस. हे घे, हे काय आहे? आणि ही सामानाची लिस्ट आहे. नीट तपासून बघ, परत करायला नको. अक्का आणा इकडं, मी तुळजाला बघायला सांगते. द्या तुळजा, ही लिस्ट आहे सामानाची. जरा नीट वाचून बघ ग, सामान समजा आहे का? ठीक आहे. हा, ह्याची खरंच गरज आहे का? वय तर कसं असतंय तुळजा, नाती एका बाजूला आणि व्यवहार एका बाजूला. धर तू बघ. हा
पोहे 1 किलो, मीठ 1 किलो, सॉरी बटर 1 पॅकेट, सॉरी मैदा 1 किलो, तेल 1 किलो, काय सॉ काय ते सॉ बी आणलंयस? हे सगळं बरोबर आहे. सरळ घरी जायला सांगायला. आत्या घरी जा म्हणली. बघ की आता काय करायचं, लई हट्टी आहे. सूर्या, तुला हे प्रकरण जरा अवघडच जाणार आहे असं दिसतंय, पण तू हार मानू नगस हा. प्रयत्न करत राहा. तेच तर करतोय. आता काय जायला लागल. येतो मी. विचार करून करून पाक डोक्याचा भोगा झाला. काय? देवा तूच काहीतरी कर आता. असं काहीतरी कर ना की तुझा आपाप इकडे घरी निघून आली पाहिजे. हा ना, बोला की. सूर्या, अरे एक स्थळ आलंय, पाटणचं पाहुणं आहे, चांगलं स्थळ आहे. अरे पोरगा ITI झालाय, अरे फॅक्टरीत मेन सुपरवायझर आहे. मग ठरवायची का बैठक? पण अण्णा तुम्ही आमच्या घराबद्दल सांगितलं. अरे सगळं सांगितलंय, त्यानं काहीच अडचण नाही. काय अडचण नाही होय? मग विषय संपला की लगेच करू बैठक आपण. हा, तू जर सांगितलं पाहिजे आवरायला घ्या मग. पण तुझं तर नाही घरात. पाहुणे बघायला आले आणि त्यांनी विचारलं घरची सून कुठे, तर काय सांगायचं? आज त्याला फोन करतो. ते काय बी असो, पण नवरा बायको मधलं भांडण 1 दिवसापेक्षा जास्त ताणलं नाही गेलं पाहिजे. वय बरोबरच आहे अक्कांचं. पण आता हे दादा आणि वहिनीला कोण सांगणार? सूर्याचाच फोन आहे. बोल की सूर्या. काय बोलू आत्या, माझी बायको ऐकायलाच तयार नाही. तू जरा बोल ना तिच्याशी. अरे मी समजावून सांगायचा प्रयत्न केला नसल असं वाटतंय का तुला? आत्या उद्या धनुला बघायला पाहुणे येणार आहेत. काय सांगायला लागलायस? आणि तू जा घरी नाही. तूच सांग, घरात नांदणारी बाई जर घरात नसेल तर कसं दिसेल ते? तू जरा समजून ना तिला आत्या. ठीक आहे, बघते मी बोलून. तू नको काळजी करू. हा, ठेवू? हा. तुळजा, बास झालं बरं का हे. तुला बी चांगलंच माहित आहे, लई ताणलं की तुटतं. उद्या धनुला बघायला पाहुणे येणार आहेत घरी. काय सांगताय अक्का? देवा, ह्यान बारीला तरी त्या पोरीचं लगीन ठरून दे र बाबा. अगं होय, पण घरची सून घरात असायला पाहिजे का नाही? तीच जर नसेल तर काय करतील ते? हे बघ तुळजा, तू काय लहान नाहीस आता. चांगलं वाईट काय सगळं कळतंय तुला. एखाद्याचा एवढा बी रागराग करू नये की त्यानं आपल्यावर प्रेम केलं याची त्याला लाज वाटेल आणि त्याच्या मनातल्या प्रेमाची जागा तिरस्कार घेईल. मालन, तेजू, चला जाऊया आपण. तिचा तिला विचार करू दे. चल. चिरंजीव, मुलकर्णीचं रूप घेतलेल्या आमच्या लेकीवर जरा बारीक लक्ष ठेवा बरं का. डॅडी, अहो तुम्ही काळजीच करू नका, ती काय बी करणार नाही.
तुम्ही तिचे पंकज छाटून टाकल्या तू. तिने किती बी फडफड केली तरी तिला उडता येणार नाही. काय छत्री हा कसे बोलले आमचे चिरंजीव. हाव डॅडी, आता शत्रू भया तुमच्या सावलीत वाढल्यात म्हणल्यावर वहिनी, तुझ्या मनातला राग गेला ना आता? तू जाशील ना घरी? डॅडी, हम्म. एक नवी खेळी खेळायला नामी संधी आली बर का. कसली संधी? अहो, त्या सूर्याच्या खादाड बहिणीला बघायला पाहुणं येत्यात. काय सांगतोस? पाहुणे बघायला येणार आहे ना? आपल्याला सांगितलं बी नाही. अरे असं कसं चालेल? तिला चांगलं स्थळ मिळालं तर तिचा गावात सन्मान वाढेल ना. नाही डॅडी, तो सूर्य आहे ना चिखलातच बरा आहे. काही झालं तरी त्याचा मान सन्मान वाढला नाही पाहिजे. तुझा नाहीये तिकडे त्यांना वाचवायला. डॅडी, आपण तिकडे जाऊन काहीतरी गडबड करू शकतो की. जाणार कसं? मला चहा. काय नको आम्हाला चहा बिया. तसं बी अगर आता आम्हाला काही किंमतच राहिलेली नाही. आज जवळची माणसं बी टाळायला लागल्यावर म्हणल्यावर काय काय झालंय? काय झालं विचारा तुमच्या लाडक्या भाच्याला जाऊन. त्याच्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहेत आम्हाला साधं सांगितलेलं नाही. छत्रीकडनं कळतंय आम्हाला. हा? याला काय अर्थ आहे का? आता आमच्या लेकीशी त्याचं भांडण आहे बुवा, पण आम्ही विपरके झालो. डॅडी, सूर्याने बोलवलं नाही बोलवलं याचा तुम्हाला खरंच फरक पडतो? मग अरे काय बी झालं तरी आमचे जावई बापू आहेत ते. आमचा जीव त्यांच्यासाठी तुटणारच ना. आता त्याला आमच्या लेकीच्या भांडणाचा बाजला आमच्याकडनं घ्यायचा असेल ठीक आहे. आम्ही बी इथून पुढे त्या घरात पाऊल टाकणार नाही. डॅडी, असं नका बोलू. आमच्या घरात दादा एकटाच आहे ना धावपळ करणारा, तर घाई गडबडीत राहून गेला असेल. त्याला तुमच्याशिवाय कुणाचाच आधार नाहीये. त्यामुळे असं कधी मनात सुद्धा आणू नका. हॅलो डॅडी. हां, ते धनुला बघायला पाहुणे येणार आहेत. म्हणलं तुम्ही आला असता बैठकीला तर. अरे वा 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 जावई बापू, लय आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. पर जरा उशिरा दिलीत वा. काय झालं डॅडी? नाही झालं काय नाही, पण ही आनंदाची बातमी दुसऱ्याकडनं कळली आम्हाला. तुमच्याकडनं कळली असते तर बरं वाटलं असतं. आता तुम्ही आम्हाला परक समजायला लागले हे ठीक आहे. डॅडी, हो काय बोलताय तुम्ही? या जन्मात तरी शक्य आहे का? हो, तुम्हाला माहिती ना मी कुठल्या टेन्शनमधनं जातोय. या सगळ्याच्या नादात तुम्हाला फोन करायचं विसरून गेलो, बाकी काय नाही. तुम्ही तरी राग धरू नका. अहो जावई बापू, आम्ही तुमच्यावर रागवायचं ठरवलं ना तरी बी रागवू शकत नाही. एवढं प्रेम आहे आमचं, एवढा जीव आहे तुमच्यावर आमचा. पर कसं आहे, आता आम्ही बैठकीला येऊ शकत नाही हो. आम्ही मंत्रालयात निघालो होतो. होय का? ठीक आहे, तुम्ही या जाऊन डॅडी. नको 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 जावई बापू, आम्हाला नाही हो तुमचं मन मोडवत. अहो तुमच्यापेक्षा महत्वाचं आम्हाला कोणी आहे का? येतो येतो आम्ही येतो. खरंच होय डॅडी, म्हणूनच मी तुम्हाला देव मानतो बघा. डॅडी, या देवाकडे अजून एक विनंती करू का? नाही म्हणजे तुझ्याला पण तुम्ही घेऊन आला असतं तर. आमची बिल इच्छा होती ना, पण ती पोरगी आमचं ऐकेल तर शपथ. लय समजवलं आम्ही तिला, पण नाही म्हणजे नाही. मनच काढून घेतलं हो तिने त्या घरातनं. काय करायचं? आणि जावई बापू, मी काय म्हणत होतो, तुम्ही आणि ती दोघंच बघा. काय नवरा बायको मध्ये आम्ही पडणं आम्हाला बरोबर वाटत नाही. हा तेव्हा बघा काय. बरं ठीक आहे, होईल काहीतरी. तुम्ही तरी या डॅडी, मी वाट बघतोय तुमची. हां हा हा येतो. येऊ का? हां.
दादा हे दादा हे बघ फॅन आणला लय जड आहे. कुठे ठेवू सांग लवकर. इकडे ठेव. इकडे दादा अरे पण इथं तर पाहुणे बसतील ना. इकडे ठेव. हा चल. अरे दादा पण इकडून सगळ्यांना हवा जायची का. मी इथं ठेव. सगळ्यांना हवा लागेल. हे बेस्ट आहे. दादा अरे इथं तर पोरी बसतील ना. आता मला सांग आपली धनु एवढी नटून थटून इथं येणार हा. तिचे मस्त मस्त केस ह्या फॅनना असे उडले तर मग कसं काय. एक काम कर ना, हा माझ्या डोक्यावर ठेव ना. काय चाललंय ठेवा कुठेतरी. थांबा 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 तुम्ही खाली खाली खाली. अरे तसं का मामा असताना तुम्ही कशाला काळजी करताय. अरे फॅन ठेवायच्या मी लाखभर आयडिया देतो तुम्हाला. मामा आयडिया राहू दे जरा. एवढ्या उशीर लावतोय पप्पी. पप्पांमुळे उशीर झालाय. ठीक आहे आता जा धनुला आवर जा पटकन जा. जाते. हा. सर का राजू नाश्ता जरा जास्त कर. किती लोक येतील आपल्याला काय माहित नाही. उगाच त्यांच्या समोर लाज नको जायला आपली. जा धनीचा आवर जा पटकन. हा. हा आहे ते घे, घे, घे. इथं इथं ठेव ठेव ठेव. अरे थांब, थांब, थांब. अरे इथं थटल थटल. इथं. अरे अरे काय चाललंय तुमचं. मामा बघ की. काय मामा बघ ठेवा की कुठेतरी पाहुणे येतील आता. अरे सूर्या अरे मगाच्या ज्ञाना सांगतोय बरं का नुसता टाइमपास चाललाय. कसं काम होयाचं. आवरा. कसं काम आहे सांग का. किती ताप आहे मला. आम्ही टाइमपास करतोय. इथं घ्या वरती घ्या. इथं ठेव ठेव ठरलंय इथं का तुझं एकदा. इथं ठेव इथं ठेव. फायनली इथं ठेव. हा दादा मला नाही वाटत वहिनी येईल म्हणून. यायची असते ना तर ती कधीच आली असते. अरे नाही मी पाहुण्यांची वाट बघतोय. तू जा आवर जा. जावई बापू यायचं का आम्ही. डॅडी वय 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 वय. सुखी राहा सुखी राहा सुखी. वय वय बस. हा नमस्कार 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 नमस्कार. डॅडी सगळी तयारी झाली. वा पाहुणे याचीच वाट बघतोय. येऊ दे येऊ द्या निवांत येऊ द्या. आता पाहुणे म्हणल्यावर थोडा उशीर होणारच की नाही का. ना मला कळतंय तुम्ही अजून कोणाची वाट बघताय ते. आज आमच्या लेकीने यायला आहोत. किती ताणायचं ना कळतच नाही तिला. त्या घरच्या सुनेनं अशा कार्यक्रमाला घरात नसणं कसं दिसतं ते. नाही तर काय नाही निदान पाहुण्यांसमोर दाखवाय पुरतं तरी येऊन उभं राहायला पाहिलं. आली असती तर बरं झालं असतं. हा मग डॅडीने किती समजवलं तुझ्या बेबीला. काय करायचं आता. लग्न झालेली पोरगी माहेरून राहते म्हणल्यावर बाहेरचे लोक हजार प्रश्न विचारून जीव घेतात. त्यांना काय सांगायचं ना. आम्ही काय म्हणतो आमचं एक जाऊ द्या आमचा विचार नाही केला पण तुमचा तरी विचार करायला पाहिजे होता का नाही. आज तुम्हाला सांगतो जावई बापूंना त्रास झालेला आम्हाला बघवतच नाही हो. बाप लेकीला नवऱ्याची ताकद व्हायला शिकवतो. इथं पोरगीच नवऱ्याला कमजोर करून बाहेर येऊन बसतो. काय अर्थ आहे काय. आणि तुम्ही तिची माफी मागितली होती ना तर सोडून द्यायचा होता ना विषय. पण नाही. मला तर वाटतंय डॅडीनं तिला मोठ्या घरात राहायची पाहिजे ते आयत्या हातात मिळायची ही सवय तुम्हीच लावली. त्यामुळेच तर ना ती या घरात राहूच शकणार नाही. एक सांगू हे सगळं येणार राग बी घेणार कारण आहेत कारण.